असा अभियान या ठिकाणी घेतलेला आहे। त्यामुळे 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 या अभियानामध्ये ज्यांच्या केसेस तहसीलदारकडे, प्रांताकडे, एसडीओकडे, कलेक्टरकडे सुरू आहेत, वाद सुरू आहे जमिनीचे, हे वाद लोक अदालतीच्या माध्यमातून सोडवण्याकरता जनतेने सुद्धा पुढाकार घ्यावा। आमचे अधिकारी त्या ठिकाणी पुढाकार घेतील। निश्चितपणे हे अभियान आम्ही सक्सेसफुली पूर्ण करू। चाकणमधले जवळपास 20 उद्योग स्थलांतरित झाले, त्यावरून शरद पवार यांनी टीका केलेली आहे। उद्योग बाहेर जात आहेत, सुविधा मिळत नाही, अशा प्रकारची टीका केली आहे। हे माननीय उद्योग मंत्री यांनी यामध्ये पुढाकार घेतला आहे आणि पुढाकार घेऊन या सर्व चाकणमधल्या एमआयडीसी चाकणमधून वापस जाऊ नये, कारण तिथे रस्त्याचा एक मुख्य समस्या होती। माननीय नितीन गडकरी साहेबांनी तिथे पुणे चाकण हा जो रस्ता आहे त्याकरता या ठिकाणी भरीव तरतूद केली आहे। मला वाटतं बाकीच्याही फॅसिलिटी ज्या आहे आणि गरज पडली तर शरद पवार साहेबांनी जी सूचना दिली त्या सूचनेवर आमचे उद्योग मंत्री उदय सामंतजी हे निश्चितपणे काम करतील आणि कुठलीही इंडस्ट्री परत जाणार नाही याची काळजी आम्ही घेऊ। राहुल गांधी संदीप दीक्षित यांना एका कार्यक्रमात मिठी मारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली, व्यंगात्मक ती टीका होती की ज्या प्रकारे मेले यांच्यासमोर त्या भेटी गाठल्या। राहुल गांधीला आता काही धंदा उरला नाही, व्यंगत करतील। व्यंग करणारे लोक फार काही टिकत नाही, शेवटी व्यंग करून कधीही माणसं मोठे होत नाही। राहुल गांधीकडे आता व्यंग केल्याशिवाय पर्याय नाही। ॲग्री स्ट्राईकमध्ये 1.5 लाख शेतकऱ्यांची नावं नाहीये, ती नावं येण्यासंदर्भात काय प्रयत्न? काल मी जमाबंदी आयुक्ताकडे स्वतः गेलो होतो, त्या ठिकाणी संपूर्ण आढावा घेतला। राज्यामध्ये 2,31,000 शेतकरी असे ज्यांच्या नावाने 7/12 नाही आहे, जमीन कसतात पण 7/12 नाही। मग ते आदिवासी भागातले शेतकरी आहे, कोकणातले शेतकरी आहे, काही आकारपडचे शेतकरी आहे, काही त्या ठिकाणी वेगवेगळ्या कायद्यामध्ये अडकलेले इनाम देवस्थान जमिनीमधले शेतकरी आहेत ज्यांच्या नावाने अजून प्रॉपर्टी कार्ड झाला नाही, 7/12 झाला नाही। या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा पीक विमा योजना असेल, पीक कर्ज असेल, हे सर्व मिळण्याकरता आम्ही आता पुढाकार घेतो आहे आणि मला विश्वास आहे कालपर्यंत 60,000 आकडा आम्ही पार केला 2,31,000 मधून। आता 1,60,000 लोक राहिले आहेत, त्यांच्याही पुढच्या